आज आपण बनवूया आंध्र स्टाईल बटाटे राईस। अगदी सोपा करायला आहे आणि पटकन होणार आहे। मुलांच्या डब्यासाठी देण्यासाठी हा अगदी उत्तम पर्याय आहे आणि आपल्याला संध्याकाळच्या डिनरसाठी सुद्धा अगदी हलका फुलका राईस खाण्यासाठी हा छान आहे। तर चला आपण हा कसा केलेला आहे तो बघूया। तर आपण इथे मी 1 वाटी बासमती तांदूळ हा स्वच्छ धुवून आणि शिजवून थंड करून घेतलेला आहे। तुम्ही कोणताही तांदूळ वापरू शकता। आणि त्यानंतर आपण घेतलेला आहे 1 चमचा किंवा 1.5 चमचा लाल कश्मीरी लाल तिखट घ्यायचा आहे म्हणजे कलरसाठी। आणि अर्धा चमचा बडीशेप घेतलेला आहे। आणि लसूण आपल्याला हा असा थोडासा ठेचून घ्यायचा आहे, पेस्ट घ्यायची नाही। थोडासा कढीपत्ता इथे घेतलेला आहे। आणि त्यानंतर आपल्याला इथे 1 मोठा चमचा धनेपूड घेतलेले आहे, अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा मोहरी, 2 पिंचभर आपण हिंग घेतलेला आहे, हळद अर्धा चमचा, हे साहित्य आपण इथे घेतलेलं आहे। त्यानंतर इथे 2 मीडियम साईजचे कांदे आणि 2 मीडियम साईजचे टोमॅटो कट करून घेतलेले आहे। कांदा खूप आपल्याला बारीक कट करायचा नाही, स्लाइस करून घ्यायचे आणि त्या स्लाइसच्या 2 किंवा 3च आपल्याला कट करून घ्यायचे। 2 हिरवी मिरची कट करून घेतलेली आहे मध्ये चीर पाडून। आता आणि त्यानंतर आपल्याला बटाटे लागणार आहे। बटाटे आपण वरची सालं काढून घेतलेले आहे। आता मी हे पाण्यात भिजत टाकलेले आहे। आता आपण याला ब्लँच करून घेऊया, म्हणजे खूप आपल्याला याच्यामध्ये शिजवायचे नाही। नमस्कार, टेस्टी नेशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। ह्या वाटीने मी 1 वाटी तांदूळ घेतलेला आहे। तुम्ही कोणतीही वाटी घेऊ शकता। आता मी बटाटे ब्लँच करून घेणार आहे, त्यासाठी थोडंसं पाणी जास्त घातलेलं आहे, 2 ग्लास पाणी घातलेलं आहे। त्याच्यामध्ये आपण हे पाणी चांगलं गरम झाल्यानंतर बटाटे घालायचे। 2-3 उकळ्या आल्या की मग आपल्याला काढून घ्यायचे आणि त्याच्यावर लगेच थंड पाणी ओतायचं। आता हे बघा, हे होत आलेले आहे। आता आपण हे गाळून घेऊया, म्हणजे यातलं पाणी काढून टाकूया। खळखळ आपल्याला हे पाण्यामध्ये चांगले उकळून घ्यायचे आहे। तर आता हे आपण पाणी काढून घेतलेलं आहे। त्यानंतर आपण आता हे बटाटे आपण फ्राय करून घ्यायचे आहे। फ्राय पण करायचे, पण ते खूप असे स्मॅशी करायचे नाही। आपल्याला ते बटाटा अख्खाही दिसला पाहिजे। बटाट्याच्या अशा छान छोट्या छोट्या फोडी करून घ्यायच्या आहे, किंवा जर तुम्हाला वाटत असेल लांब फोडी करायच्या, त्या लांब फोडी तुम्ही पातळ अशा करू शकता, म्हणजे त्या बटाट्यामध्ये बटाटे छान फ्राय होतील तेलामध्ये। आता मी ते 2 चमचे तेल घातलेलं आहे आणि अगदी थोडंसं किंचित मीठ घालायचं, म्हणजे बटाटे छान फ्राय होतील, खूप आळणीसुद्धा लागणार नाही। आपण बटाटे जे पाण्यामध्ये शिजून घेतले थोडेसे, त्यातसुद्धा अगदी पिंचभर मी मीठ घातलं होतं। याच्यातसुद्धा मी थोडंसं मीठ घातलेलं आहे, कारण आपण भात शिजवताना मीठ घातलेलं आहे, त्यामुळे सगळा अंदाज घेऊन आपण मीठ घालूया। हे छान गोल्डन होईपर्यंत आपण परतून घेतले की मग काढून घ्यायचे आहे। आता मी ते तेल उरलं होतं त्यातच थोडंसं आणखी तेल घातलेलं आहे। आता आपण फोडणी करूया। सर्वात आधी आपण मोहरी घालूया। कधीही फोडणी करताना आपण आधी मोहरी घालावी, जेव्हा आपल्याला मोहरी घालायची असेल। आणि मोहरी तडतडल्यानंतरच आपण जिरे किंवा काय आपल्याला जे इतर घालायचं आहे ते घालायचं आहे। मोहरी छान तडतडल्यानंतर मी जिरे आणि बडीशेप घातली। बडीशेप वाटलंच तुम्हाला नसेल घालायची तर स्किप करू शकता। त्यानंतर आपण इथे कांदा घातलेला आहे। तुम्ही बघू शकता कांदा मी थोडासा मोठाच ठेवलेला आहे, कट केलेला, कारण आपल्याला कांदा पण थोडासा दिसायला पाहिजे त्या भातामध्ये। आणि मिरची आपल्याला मध्ये कट करून घ्यायची आहे। हा ठेचलेला लसूण मी इथे घातलेला आहे। कांदा जेव्हा 2 मिनटं परतून घेतल्यानंतर किंवा हलकासा गुलाबी झाल्यानंतर कांदा, नंतर मग आपल्याला लसूण इथे घालायचा आहे। आणि त्यानंतर इथे मी अगदी कढीपत्ता घातलेला आहे आणि आपल्याकडे गोल मिरची असते ती फोडणीची, ती मी इथे तोडून घातलेली आहे, तीही अगदी ऑप्शनल आहे। आता हे कांदा हे आपलं मिक्सर छान असं परतलेलं आहे, तुम्ही आता बघू शकता छान झालेलं आहे। आता आपण याच्यामध्ये टोमॅटो घालूया। टोमॅटो आपल्याला तेल सुटेपर्यंत छान असे परतून घ्यायचे आहेत, म्हणजे सर्व मसाला, कांदा, टोमॅटो सर्व छान असं एकत्रित झालं पाहिजे। थोडंसं इथे मी मीठ घातलेलं आहे, म्हणजे टोमॅटो घातला तर त्याला पाणी सुटून ते छान असे मऊ होतील। आता आपलं हे मिश्रणला छान असा तेल सुटलेलं आहे। नंतर आपण हे
मिरची, धने पावडर, हळद आणि हिंग इथे आपण घालूया आणि तेही चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता हे आपण चांगल्यापैकी मिक्स करून घ्यायचं. मी इथे सध्या गॅस फ्लेम अगदी लो ठेवलेले आहे. त्यानंतर आता आपण जो बटाटे केलेले आहेत, फ्राय करून घेतलेले आहेत, ते आपण इथे घालायचे आहे. तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही बटाटे फ्राय करताना त्याच्यामध्ये थोडीशी किंचितशी हळद, किंचितसं मीठ आणि किंचितसं लाल तिखट घालूनसुद्धा तुम्ही ते फ्राय करून घेऊ शकता. आता तुम्ही बघू शकता हे मिश्रण आपलं अगदी छान झालेलं आहे. म्हणायला गेलं तर ही बटाट्याची भाजीच तयार झालेली आहे. हे चांगल्यापैकी मिक्स झाल्यानंतर मग आपल्याला वरून हा आपण थंड करून घेतलेला भात आपल्याला इथे घालायचा आहे. भात घालताना पण आपण काळजीने घालायचा, म्हणजे त्याची शीतं मोडायला नको. भात थंड झाल्यानंतर घातला की मग चांगला आपण हलक्या हाताने आपण त्याला मिक्स करून घ्यायचा आहे. हा 1 वाटी तांदूळाचा बघा तुम्ही किती मोठा झालेला आहे. आणि आपण आता याला अगदी हलक्या हाताने मिक्स करून घेऊया. तुमच्याकडे जर अशी लाकडी उलथणं असेल किंवा चमचा असेल तर त्याने करा, म्हणजे ही आपली भाताची शीतं मोडत नाही. सध्या मी गॅस फ्लेम लो ठेवलेली आहे. सर्व छान मिक्स झाल्यानंतर आपण गॅस फ्लेम वाढवायची आणि छान असं परतून घ्यायचं. आता हे चांगलं मिक्स झालेलं आहे. आता थोडीशी मी गॅस फ्लेम हाय ठेवलेली आहे. आणि जर तुम्हाला वाटत असेल तेल कमी पडलं किंवा अगदी आपल्याला थोडंसं तेल आता जास्त घालायचं आहे तर तुम्ही तूपही घालू शकता किंवा तेलही घालू शकता. आता मी इथे मला तूप आवडतं म्हणून मी इथे तूप घालणार आहे. जर तुम्हाला आणखी तेल घालायचं असेल तर तुम्ही तेल घाला तुमच्या आवडीप्रमाणे. आता तुम्ही बघू शकता हा कलर किती छान आलेला आहे भाताचा. म्हणजे हा असा आपला आता सध्या हा भात रेडी झालेला आहे. पण तुम्हाला जर आणखी वाटत असेल काही मसाले ॲड करायचे, तिखट ॲड करायचं, जर तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही तिखटही घालू शकता किंवा म्हणजे आपण हा भात टेस्ट करून घेऊन मीठ आणि तिखट घालू शकतो. वरून कोथिंबीर घालून मिक्स करून घ्यायचा. हे बघा हा असा आपला झटपट मसाले राईस किंवा बटाटे राईस अगदी तयार झालेला आहे. मैत्रिणींनो, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली? रेसिपी आवडली असेल तर आजूबाजूला तुमच्या नातेवाईकांना, मित्रमैत्रिणींना शेअर करा. आणि तुम्हाला आवडलंच असेल नक्की, पण तुम्ही ही रेसिपी जरूर करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा. आणखी तुम्हाला कोणत्या रेसिपीज पाहायला आवडतील तर तुम्ही तेही कमेंटमध्ये सांगा. आणि अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी तुम्ही आपल्या डेस्टिनेशन चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशनला क्लिक करून ऑलवर सेट करा, म्हणजे तुम्हाला इथून पुढे नवीन व्हिडिओ आला की तुम्हाला लगेच अपडेट मिळेल. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये असेच एखादी सोपी छानशी रेसिपी घेऊन. तोपर्यंत मस्त मस्त खा, पाऊस एन्जॉय करा आणि स्वस्थ राहा.